धुळे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला चालकाच्या लैंगिक छळप्रकरणी अखेर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 65 दिवसांच्या सखोल चौकशीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांनी 3 अधिकारी व एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत। तर सेवानिवृत्त निरीक्षक आर धनवटे यांच्याविरोधातही कारवाईची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या प्रकरणी पीडित महिला चालकाने अनेक महिन्यांपासून सहकाऱ्यांकडून होत असलेल्या लैंगिक छळाबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती। त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली। समितीने परिस्थितीजन्य पुरावे, तक्रारीतील तथ्ये आणि ऑडिओ रेकॉर्डिंगसह सर्व बाबींची 65 दिवस सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला। या अहवालाच्या आधारे तत्कालीन दुय्यम निरीक्षक आमोद वसंत भडांगे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जितेंद्र बारको फुलपगारे आणि कर्मचारी गौरव कृष्णा सपके यांना निलंबित करण्यात आले आहे। तसेच सेवानिवृत्त निरीक्षक आर धनवटे यांच्यावरही पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे। या संपूर्ण प्रकरणात महिला व बाल विकास समितीच्या सदस्या प्राध्यापक वैशाली पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला। कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी पीडित महिलेला न्याय मिळाला असून कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ करणाऱ्यांना हा कठोर इशारा आहे, असे सांगितले। या कारवाईमुळे सरकारी कार्यालयांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे। मी प्राध्यापक वैशाली पाटील, मानसतज्ञ। मी बाल कल्याण समितीमध्ये सुद्धा 5 वर्ष काम केलं आहे। त्याच्यानंतर महिला बाल विकासमध्ये सुद्धा मी जिल्हास्तरीय समितीवर आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समितीवर मला 9 मेला घेण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर पुढे ही सर्व कारवाई सुरू झाली। त्याच्यात जवळजवळ आम्ही सगळ्यांनी 64 दिवस भरपूर काम केलं। अगदी सुट्टीचा दिवस होता तर आम्ही सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत बसून कंटिन्यूअस काम केलं आहे। आणि यामध्ये पीडितेला न्याय, सगळ्यात पहिले पीडितेचे 2 दिवस आम्ही बाजू ऐकून घेतली व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की तिची बाजू अगदी योग्य आहे आणि मग तिला आपण न्याय द्यायला पाहिजे। प्रकरण असं होतं की पीडित महिलेबरोबर कार्यालयात तिची मानहानी तर होतच होती, पण या पलीकडे तिच्याविषयी वाईट आणि अश्लील पद्धतीने वक्तव्य केले जात होते। पहिले तिने लाईटली समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यानंतर तिला असं कळालं की आपल्याबद्दल मागून बरंच अश्लील बोललं जातं आणि मग तिने ठरवलं की आपण हे सगळं बदलायला हवं। मी आवाज उठवला तर बाकीच्यांना पण न्याय मिळू शकते, या भूमिकेत मग ती रणरागिणी झाली आणि मग तिने तिची भूमिका ठाम केली आणि आमच्या समोर ती व्यक्त झाली। अमोल भडागे तिथे एक होते, नंतर गौरव सपके होते आणि एक धनवटे म्हणून होते, जितेंद्र फुलपगारे एक होते। कारवाई अशी निलंबन करण्याची कारवाई त्यांच्यावर करण्यात आली। या समितीमध्ये स्वाती काकडे मॅडम ज्या अधीक्षक आहेत त्या अध्यक्ष म्हणून होत्या। मी मानसतज्ञ म्हणून होते, प्राध्यापक वैशाली पाटील आणि ॲडव्होकेट रोहिणी महाजन त्या पण होत्या आणि निकम म्हणून होते, सुभाष निकम ते पण होते। आम्ही 4 जण होतो समितीत। असा लागला आहे की सदर पीडित महिलेवर अत्याचार झाला आहे हे समितीने ऑन व्हिडिओ रेकॉर्डिंग करून हे सगळं आम्ही सिद्ध केलं आहे आणि या पलीकडे डॉक्युमेंटरी पण सगळी केली। प्रचंड त्रास झाला हे सगळं म्हणजे सहन करताना। बाजूच्यांचं लोकांचं प्रेशर वेगळं, पीडितेला न्याय द्यायचा हा विषय वेगळा आणि या सगळ्याच्यात बरंचसं सफर पण झालो, पण आनंद आहे की विजय झाला शेवटी तिचा। मुंबईचे आयुक्त आहेत डॉक्टर राजेश देशमुख म्हणून, तर त्यांनी 3 जणांना निलंबित करायचे आदेश दिलेले आहेत।